तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे दीक्षाभूमी नागपूर येथे आणि आज आपण दसऱ्यानिमित्त आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि संपूर्ण सोहळा आपण बघणार आहोत। आज मी तुम्हाला दीक्षाभूमीचा कोपरानी कोपरा दाखवणार आहे, काय काय घडामोडी या ठिकाणी सुरू आहेत आणि किती भाविक या ठिकाणी आले असतील याचा अंदाजही तुम्ही या व्हिडिओमधून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, आज आपण पाहूया दीक्षाभूमी नागपूर येथील भव्य सोहळा, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा। चला मित्रांनो, आज माझ्यासोबत पहा आपण दीक्षाभूमी नागपूर। तर मित्रांनो, आंबेडकर महाविद्यालयापासून आपण पाहू शकता स्तूपात जाण्यासाठी मार्ग। या ठिकाणी आपल्याला रांग सुरू झालेली आहे। इथून या ठिकाणी मी या रांगेत लागणार आहे आता आणि या रांगेनेच आपण आज जाणार आहोत। तर चला मित्रांनो, माझ्यासोबत पहा दीक्षाभूमी नागपूर। आपण पाहू शकता UCN टीव्हीचा लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी सुरू आहे। आपल्याला थेट स्तूपात जाता येत नाही। सर्वप्रथम आपल्याला त्या डाव्या बाजूस असलेल्या गौतम बुद्धांची मूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला दर्शन करून नंतर त्या मूर्तीकडून वळसा घालून आपल्याला स्तूपात जावे लागते। तर ही रांग आहे आमची। आम्ही प्रदक्षिणा मारलेल्या आहे मूर्त्यांना आणि आता आम्ही जात आहोत स्तूपामध्ये। स्तूपाच्या आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे। बघा स्तूपात जाण्याचा मार्ग। या गेटमधून आपण आता आत जाऊया। तर आपण बघू शकता अशा प्रकारचे भीमगीतं या ठिकाणी दीक्षाभूमीवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात। काय सांगू उत्तम तुला किती ते महान, काय सांगू उत्तम तुला किती ते महान। अन्न पाणी पाणी सांगा, अन्न पाणी पाणी सांगा, जीवनाला तारी काहीतरी दान रे ग आलो तुझ्या तारी, 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 काहीतरी दान रे ग आलो तुझ्या तारी। तर बोधी वृक्षाच्या परिसरात आपण फिरतोय आता सध्या आणि या वृक्षाच्या परिसरामध्ये असे हे भिक्षू, बुद्ध भिक्षू आपण पाहत आहात, विसावा करत आहेत या ठिकाणी। बघा हा आहे बोधी वृक्षाचा परिसर आणि या बाजूला भिक्खू निवास पलीकडे बघताय आपण, ही जी इमारत आहे आणि पलीकडे त्या 22 प्रतिज्ञा। मित्रांनो ही आहे उत्तर बाजू, स्तूपाची उत्तर बाजू। या बाजूला निकास मार्ग आहे, म्हणजे दर्शन झाल्यानंतर या बाजूने आपल्याला बाहेर पडायचं आहे। बघा जे आपल्याला येताना दिसत आहेत लोक, हे दर्शन करून बाहेर आलेले आहेत आणि नंतर याच मार्गाने हे आंबेडकर कॉलेज आहे। आंबेडकर कॉलेजच्या आतून एक्झिट मार्ग आहे, सरळ बाहेर निघतो आपण। तर मित्रांनो ही आहे पश्चिमेकडली बाजू, या बाजूने देखील एक्झिट बाहेर निघण्याचा मार्ग आपण पाहू शकता। हे बघा पश्चिमेकडलं द्वार, या मार्गाने सुद्धा दर्शन करून बाहेर निघू शकतो आपण। दीक्षाभूमीच्या पाठीमागची बाजू मी तुम्हाला दाखवतोय आता। बघा या बाजूला प्रचंड जनसमुदाय, लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आपण पाहू शकता। हे एवढं मोठं ग्राउंड संपूर्ण भरलेलं दिसत आहे। बघा तर अशा प्रकारच्या गायनांचा कार्यक्रम आपल्याला जागोजागी पाहायला मिळतो या ठिकाणी दीक्षाभूमीला आल्यावर। बघा मित्रांनो, अक्षरशः फुलून गेलेलं गर्दीने हे दीक्षाभूमीचं मैदान।
या बाजूला पोलीस मदत केंद्र पाहू शकता तुम्ही पाठीमागे. या बाजूला पोलीस मदत केंद्र आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय कोणाची होऊ नये याकरिता पोलीस मदत केंद्र, महानगरपालिकेचं मदत केंद्र, सहयोग केंद्र असे बरेच केंद्र या ठिकाणी कार्यरत आहेत. हरवलेले मुलं, लहान मुलं, स्त्रिया यांना तात्काळ शोधून त्यांना त्यांच्या नातेवाईकाच्या स्वाधीन करण्याचं काम हे केंद्र करत असतात. बघा गर्दी. हा दक्षिणेकडला भाग आहे, बघू शकता आपण. दक्षिण दीक्षाभूमीच्या दक्षिण दिशेस असलेला हे मैदान. गर्दीच गर्दी सगळीकडे बघा. आणि ही बाजू आहे आपली पश्चिमेकडील. त्या बाजूला कोणी जे VIP व्हिजिट करत असतात त्यांचे भाषण वगैरे त्या बाजूला असतात. पाठीमागे जे दिसते आपल्याला स्टेज बनलेला तिकडे, त्या ठिकाणी ते कार्यक्रम होत असतात. तर मित्रांनो, ही जी रांग आपण पाहतात ही आहे दक्षिण बाजूचं गेट. दक्षिण बाजूच्या गेटने प्रवेश करणारे भाविक हे ते गेट दिसते आपल्याला. या बाजूने देखील आपल्याला एंट्री करता येते स्तूपामध्ये. तर मित्रांनो, हे होतं दीक्षाभूमी येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन याचा सोहळा. आज आपण पाहतोय माझ्यासोबत नागपूर येथील दीक्षाभूमी येथे आज आपण फिरत आहोत. तर बघा मित्रांनो, एरियल व्ह्यू दीक्षाभूमीचा मी तुम्हाला दाखवतोय वरून. अफाट जनसमुदाय पाहू शकता. दीक्षाभूमीच्या सभोवतालचं हे मैदान आहे. या मैदानावर जमा झालेला हा जनसमुदाय बघा. या बाजूला दीक्षाभूमी बघू शकता आपण. तर रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. चला मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे, संपूर्ण फिरून झालेलं आहे आणि आता आपण निघतोय बाहेरच्या दिशेने. आंबेडकर कॉलेजच्या आतून जो रस्ता आहे एक्झिटचा, या रस्त्याने आम्ही आता बाहेर निघतो आहे बघा. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.